हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DE2 अकॅडमीच्या 12वी सहकारच्या व्हिडिओमध्ये आणखी एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की प्रश्न क्रमांक 7 मध्ये सहकारचा जो क्वेश्चन पेपर असतो त्या प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन येतात. एक तुम्हाला प्रश्न येते कार्यक्रम पत्रिका तयार करा बाबतीत, एक प्रश्न येते तुम्हाला पत्रलेखनासंबंधी आणि एक प्रश्न येईल तुम्हाला धड्यातला कोणताही एक सर्वसाधारण बेसिक क्वेश्चन येईल नाही. त्यासाठी तुम्हाला एका प्रश्नाला 5 मार्क असतात. 3 पैकी कोणते तरी 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात, जे की मॅक्सिमम मुलं प्राधान्य देतात. कार्यक्रम पत्रिका किंवा पत्र जे पण त्यांनी पाठ केलेलं आहे त्यापैकी जर आला असेल तर ते, आणि जर क्वेश्चन सोपं आलं तर क्वेश्चनला त्यांनी अटेम्प्ट करतात. ओके, तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला कार्यक्रम पत्रिका आणि पत्रलेखन हे 2 प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना माझ्यासोबत आपल्या क्लासचे 2 स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत लाईव्ह स्ट्रीमचे, जे की राम तर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असेलच. मागच्या 4-5 दिवसापासून सहकारच्या स्ट्रीमला आणि अकाउंटच्या स्ट्रीमला खूप अगोदरपासून एक कमेंट येते दिव्या खैरे या अकाउंट हँडलला. तर दिव्या खैरे सुद्धा आपल्याला आजच्या स्ट्रीममध्ये जॉईन झालेले आहेत. स्वागत आहे तुमच्या दोघांचं. तर राम आपल्याला आणि दिव्या आपल्याला आज एक पत्रलेखन सॉल्व्ह करायचं आहे. तर सर्वात अगोदर आपण पत्र तयार करायचं का कार्यक्रम पत्रिका तयार करायची? काय वाटते राम, काय तयार करायचं अगोदर? सर पत्र. पत्र तयार करायचं. बरं, पत्राचा जो प्रश्न आहे सर्वात पहिले मला सांग की त्या पत्राशी रिलेटेड प्रश्न कोणतं पत्र आपल्याला तयार करायचं आहे? सभासदांशी रिलेटेड कोणतं पत्र आपल्याला तयार करायचं? तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असेल. तर प्रश्न 7व्या मधले एवढे प्रश्न महत्त्वाचे आहेत, जसे की तुम्ही चेक करू शकता. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र, सहकारी संस्थेचे सभासदत्वाचे अर्ज नामंजुरीचे पत्र, अशा प्रकारचे प्रश्न क्रमांक 7 मध्ये हे एवढे महत्त्वाचे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी तयार करून ठेवलेले आहोत. हे सगळेचे सगळे प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे आहेत. राईट. जर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर घेऊ शकता, किंवा DE2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जस्ट काल परवा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे काही दिवसाखाली. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सहकारचे महत्त्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत ते. तर राम, आपल्याला जो आज पत्र तयार करायचं आहे तो कोणता आहे? हा पहिला वाला आहे का, सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र? हा सर. राईट. तर प्रश्न मी ॲज इट इज इथे लिहून टाकतो सर्वात पहिले. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र. तर सर्वात पहिले पत्र लिहित असताना सर्वात पहिले आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. दिव्या आणि राम, मला सांगा, आपलं जो पत्र आहे तो या मार्जिनच्या ह्या साईडला आलं तरी चालेल का आपल्याला मार्जिनच्या मधल्या बाजूला लिहायचं आहे? मार्जिनच्या मार्जिनच्या मधल्या बाजूला आपल्याला लिहायचं आहे. ओके, तर सर्वात पहिले आपण एक आउटलाईन ड्रॉ करूयात. बरं दिव्या, तुझ्यासाठी प्रश्न आहे, जर पत्र एका पेजवर बसत नसेल तर मी पुढच्या पेजचा वापर करू शकतो का? का एकाच पेजमध्ये मला सर्वच्या सर्व ऍडजस्ट करायचं? नाही सर, पुढच्या पेजचा पण आपण वापर करू शकतो. पुढच्या पेजचा पण आपण वापर करू शकतो. ओके, चला. दोन्ही साईडला मार्जिन लाईन ड्रॉ केली आहे, जसे की चेक करू शकता. हे बघा, दोन्ही साईडला तुम्हाला इथे लाईन दिसायली. ओके, तर आता सर्वात पहिले पत्र लिहित असताना आपल्याला वरच्या साईडला एकदम फर्स्ट लाईन मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल? आपल्याला त्या पर्टिक्युलर एखाद्या सहकारी संस्थेचं नाव लिहावं लागेल का काय? म्हणजे ज्या सहकारी संस्थेमार्फत पत्र व्यवहार होता त्या संस्थेचं नाव लिहावं लागेल. राईट. हा, तर राम, तुझ्यासाठी प्रश्न आहे. आता इथं बघ, हा जो पत्र व्यवहार आहे, इथं सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र, म्हणजे हा पत्र एक सहकारी संस्था पाठवत आहे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला की त्याची नियुक्ती सभासदत्व झालेलं असल्यामुळं. बरोबर आहे. तर मग आपल्याला सर्वात पहिले वरच्या साईडला आपल्याला त्या सहकारी संस्थेचं नाव लिहावं लागेल. राम, माझा आवाज ऐकू येत आहे का? हा सर. हा, तर सर्वात पहिलं आपल्याला त्या सहकारी संस्थेचं नाव लिहायचं आहे. या ओळीला न लिहिता मी या ओळीला लिहिलं तरी चालेल का? कारण मी या ओळीला मध्ये लिहिलं तर मग ते काना मात्रा हे असं बाहेर वगैरे येतील. आपण या ओळीला लिहूयात, एक ओळ सोडून लिहूयात. ओके, हा सर.
जे पण तुम्हाला नाव लिहायचंय, मेक शुअर करा की जेवढंही तुमच्या माइंडमध्ये नाव आहे ते किती वळीचं आहे ते अगोदरच तयार करा माइंडमध्ये नाव, आणि मग त्या हिशोबाने लिहायला स्टार्ट करा. आता मी यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित हे त्या संस्थेचं नाव होतं. तर 5 शब्द होते. सो ते 5 शब्द मी लिहायला इथून स्टार्ट केलं होतं, बट ते शेवटी शेवटी पुरलं नाही. त्यामुळे मला थोडंसं इकडं त्याला पुल डाऊन करावं लागलेलं आहे. ओके, तर पहिल्या ओळीला आपण सहकारी साखर कारखान्याचं नाव लिहिलं. दिव्या खैरे, दुसऱ्या ओळीला काय लिहायचं असतं? पत्ता सर. पत्ता. आता पत्ता काय असू शकेल? पत्ता असू शकेल अशा प्रकारचं काहीतरी. गणेश नगर, तालुका पन्हाळा. अशा प्रकारचा पत्ता, गणेश नगर, तालुका पन्हाळा. त्याच्यानंतर राम, तिसऱ्या ओळीमध्ये काय लिहू? सर जिल्ह्याचं नाव आणि पिनकोड सर. जिल्ह्याचं नाव, पिनकोड. जिल्ह्याचं नाव आणि पिनकोड ॲक्युरेट असलं पाहिजे का मनानं काही लिहिलं तरी चालेल? हा सर, मनानं लिहिलं तरी चालेल सर. ओके. शक्यतो माहिती असलेलं ॲक्युरेट लिहून टाका. ओके. आता त्याच्यानंतर पहिल्या ओळीला साखर कारखान्याचं नाव लिहिलं आपण. दुसऱ्या ओळीला तालुका, गाव आणि तालुक्याचं नाव किंवा जिल्हा, त्याच्यानंतर जिल्हा कोल्हापूर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ओळीला आपल्याला काय लिहायचं? ईमेल. 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 ईमेल आय डी लिहून टाकूयात आपण. yashsawant@gmail.com अशी आपण पूर्णपणे तिथं आपली ईमेल आय डी वगैरे तिथं मेन्शन केलेली आहे. ओके. तेव्हा ईमेल आय डी लिहित असताना तुम्ही हे वर खाली जर वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता सेंटरमध्ये, काय प्रॉब्लेम नाही. अप्पर केसला लागून लिहू शकता. ओके. चला, हे झालं राम पूर्णच्या पूर्ण वरचा ॲड्रेस. त्याच्यानंतर आता दिव्या खैरे, माझा प्रश्न तुम्हाला आहे. आता पत्रव्यवहार होत आहे म्हणजे कंपल्सरी इथं दिनांक वगैरे लिहावं लागेल. तर आता आपल्या अकाउंटमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजमध्ये दिनांक लिहिता, या बाजूस आपण एकंदरीत दिनांक लिहिता. तर आता पत्रामध्ये कोणत्या बाजूस लिहायचं? उजव्या बाजूस का डाव्या बाजूस? उजव्या बाजूस. दिनांक लिहित असताना काय काय यायला पाहिजे तिथं कंपल्सरी? म्हणजे डेट लिहायची आणि महिन्याचं थोडक्यात नाव लिहायचं महिन्याचं त्या. ओके. आणि एक वेळ सोडून लिहायचं का डायरेक्ट लिहायचं? एक ओळ सोडून लिहू शकतो. थोडक्यात शक्यतो एक ओळ सोडून लिहायचं. ओके. दिनांक, दिनांक आपण आजची लिहूयात 23 4 मार्च 2023. ओके. 4 मार्च 2023 असा आपण तिथे दिनांक लिहिला. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला राम, एक या साईडला तर आपण दिनांक लिहिला उजव्या साईडला. डाव्या साईडला आपल्याला काही मेन्शन करावं लागेल का एवढ्या भागात इकडच्या साईड? हा सर, दूरध्वनी क्रमांक, जावक क्रमांक सर. ओके. सर्वात पहिले आपण ज्या ओळीला आपण दिनांक लिहिला त्याच ओळीला लिहूयात आपण दूरध्वनी क्रमांक, म्हणजे मोबाईल नंबर लिहावा लागेल तिथं. सॉरी, टेलिफोन नंबर लिहावा लागेल. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर येईल. ओके. तर इथं आपण लिहूयात अशा प्रकारचं काहीतरी लिहूयात 023-20-6199. त्यानंतर जावक क्रमांक दिव्या खैरे. सर, हा, शक्यतो ना दूरध्वनी क्रमांकाची सुरुवात 24 या अंकापासून चालू करायची. रिझन बेटा, का रिझन? म्हणजे आम्हाला कॉलेजमध्ये सांगितलंय त्यांनी, सरांनी आमच्या. नाही, असं काय कंपल्सरी नाही, तरी पण ठीक आहे. मी तुझ्या मताचा आधार करून इथे 24 लिहितो. डन. त्याच्यानंतर दिव्या खैरे, जावक क्रमांक बद्दल काय सांगू शकशील? सर, जावक क्रमांक म्हणजे आता आपण सभासदाला त्याचं मंजुरीचं पत्र सेंड करतोय ना. हम्म. तर मग आता थोडक्यात सभासद म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म सभासद आपण हे करू तिथं. हा, सभासदाचा स, राईट. हा,
आणि तिथं इयर 2019 आहे ना, मग 2019 मधलं किती क्रमांकाचं हे पत्र आहे, म्हणजे आपण किती वेळेस किती क्रमांकाचं पत्र आहे. इथं आता 5 आहे, आपण थोडक्यात काही पण तिथं अंक देऊ शकतो. 5 घेतलं, डन. हा, त्याच्यानंतर 2022 तिथे दिलेलं आहे. तर तिथे हे जावक क्रमांक म्हणजे सभासदाचं कितव्या सभासदाला हा पत्र पाठवत आहोत ते. त्याच्यानंतर इथं आता 2023 लिहूत का आपण? हा तेच वर्ष लिहायचं सर. शबाश, व्हेरी गुड. पॉइंट्स लक्षात घ्या. सभासदाला पत्र लिहित आहेत म्हणून बरं, सभासद सोडून आणखी आपण कोणाकोणाला पत्र लिहिता? सर म्हणजे कर्ज मंजूर झाल्याबाबत, कर्ज नामंजूर झाल्याबाबत. मग आता त्यावेळेस इथं काय येईल? सहच येईल का दुसरं कोणतं तरी येईल? कर्ज मंजुरीबाबत ना, हा, कर्ज मंजुरीबाबत LS LS. ओके. लोन. लोन सँक्शन. LS म्हणजे लोन सँक्शन ना? हो बरोबर. शबाश, व्हेरी गुड. हा, चालेल, कीप इट अप. त्याच्यानंतर आता इथं लिहिला आपण. त्यानंतर आता आपल्याला प्रति लिहायचं आहे. तर आता प्रति म्हणजे ज्या सभासदाला तुम्ही पत्र लिहिलं त्याचं नाव तुम्हाला लिहावं लागेल. तर प्रति लिहित असताना हे एक वळ सोडू का इथंच प्रति लिहू लगेच असंच? नका सोड सर्व एक. डायरेक्ट लिहितो हो. प्रति. आता प्रति लिहिल्यानंतर ज्या कर्ज रोख्याला लिहायचं आहे त्याचं नाव कोणत्या साईडला लिहू? इकडच्या बाजूला लिहू का असं खालच्या ओळीला लिहू? खालच्या ओळीला लिहू असं? हो खालच्या ओळीला. आणि त्याला काही मान वगैरे द्यायचं का, म्हणजे श्री श्रीमान असं काही? हो श्री. ओके, चालेल. तर आपण इथं सभासदाचं नाव लिहूयात, श्री तेजस संभाजी गायकवाड. श्री तेजस संभाजी गायकवाड. मुक्काम पोस्ट खडकेवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. चारशे 16 507. बरं, आता हे झालं प्रति. त्यानंतर आता इथं महिला सभासदाचं नाव आपण लिहू शकतो ना सर, असा प्रश्न आलेला आहे. लिहू शकतो का महिला सभासदाचं नाव? लिहू शकतो, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? लिहू शकतो. हा, फक्त महिला सभासदाचं नाव आल्यावर इथं श्री येणार नाही, इथं दुसरं काहीतरी येईल. ओके, श्रीमती येईल का तिथं महिला सभासदाचं नाव आल्यानंतर? नाही सर, प्रतीच येईल सर. नाही, जसं प्रतीच्या नंतर इथे श्री तेजस लिहिला ना आपण, हा सर, श्रीमती येईल. तिथं श्रीमती घेऊ आपण नंतर. ओके, व सौ, आय डोंट नो, सौ घेऊ शकते का? सौ. हा सर, सो पण येईल सर. सौ व श्रीमती. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विषय लिहायचा आहे. एक ओळ सोडून मी इथं याच्या सेंटरमध्ये असं लिहितो विषय. सर ते तुम्ही नेम लिहिलेत ना, त्याच्या शेवटी कॉमा पण द्या ना, ते कंपल्सरी आहे कॉमा. नावाच्या शेवटी कॉमा. खडकेवाडीच्या नंतर कॉमा का? हो. हा, आणि इथं 507 नंतर फुल स्टॉप. हा सर, हो. राईट. हा, लक्ष द्या. नाव संपल्यानंतर कॉमा, ॲड्रेस संपल्यानंतर कॉमा, आणि त्यानंतर इथं फुल स्टॉप. डन, चालेल. त्याच्यानंतर हे दूरध्वनी क्रमांक आणि जावक क्रमांक लिहिल्यानंतर फुल स्टॉप द्यायची काय गरज आहे का? नाही सर. नाही सर. आहे का नाही? नाही. नाही. ओके, डन. चला, नेक्स्ट आहे विषय. विषयमध्ये काय लिहू? सभासदत्व मंजुरीबाबत. हा सर. सभासदत्व मंजुरीबाबत. डन. इथंपर्यंत झालं वरची हेडिंग. ओके, आणि सभासदत्व मंजुरीबाबत विषय लिहिला. तर विषय खाली लगे काहीतरी संदर्भ लिहायचा असते. त्या विषयाच्या खालीच लिहूत का थोडंसं बाजूला लिहूत कुठेतरी? सर त्याच्या खाली सर.
हा, जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत, नुसतं जर तुम्ही स्ट्रीम बघितलात तर तुम्हाला बोर होईल. एकतर तुम्ही स्वतः स्ट्रीम बघत प्रॅक्टिस करा, कागद समोर ठेवून लगेच ड्रॉ करायला स्टार्ट करा. मागच्या वर्षी हेच पत्र आलं होतं राम, असं मुलांचं म्हणणं आहे. हा का सर? हा, आपल्या सभासदत्वासाठीचा अर्ज क्रमांक अर्ज क्रमांक मनाने लिहावं लागेल का कसं असते? मनानेच लिहायला लागते सर. हा, अर्ज क्रमांक जरी लिहिलो मी मनानं, ओके, समजा अर्ज क्रमांक लिहिलं मी 270 किंवा 207, तर ते लिहिल्यानंतर डेट लिहावं लागेल ना आपल्याला. हो आणि डेट, ह्या डेटच्या मागची डेट असायला पाहिजे, राईट? जर इथे हो 4 हो मार्च आहे, तर मग इथं आपल्याला मे बी 4 मार्चच्या अगोदरची डेट म्हणजे 20 फेब्रुवारी असं लिहायला जमेल का? हा सर. 3 महिन्याच्या आधीची लिहायची शक्यतो. ओके, ऑब्लिक 16 जानेवारी लिहू शकतो. 16 जानेवारी 2023. 16 जानेवारी 2023 हे लिहिलं आपण. ओके. हां, 14 दिवस अगोदरची म्हणाले, तू 30 दिवस 3 महिने म्हणालीस, कसं कसं करायचं? खैरे. 1 मिनिट सर. हां, श्रीराम, तुमचं म्हणणं काय? नाही सर, 3 महिन्याचं आहे की सर? हा सर, त्यांनी अर्ज 6 एप्रिलला केलाय ना, हां, आणि आपल्या संस्थेने 16 जूनला त्यांना पत्र सेंड केलेले. हा सर, 3 महिन्याच्या वरतीच सर. हो सर, 3 महिने. ठीक आहे. कोणी 14 दिवस म्हणाले, कोणी 3 महिने नाही म्हणाले. सर, ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये सांगतात सर ते. हा, कार्यक्रम ते पत्रिका. सभेची सूचना 14 दिवस अगोदर दिलेली होती सभासदांना. हा सर, कार्यक्रम पत्रिका प्रवर्तक असतो सर तो. डन डन डन. माधव, थोडस चेक कर एक वेळेस. माधव आणि गोपाल तायडे. ओके, बॉईज इथं अभ्यास करून आलेत. चला, नेक्स्ट टाइम महोदय. महोदय नंतर कॉमा, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहावं लागेल नेक्स्ट मॅटर. साखर कारखान्याच्या राम वाच काय दिलेलं आहे? साखर कारखान्याच्या सभासदत्वासाठी का? हा सर. बरं, मला आपण सांग, केलेल्या. ऐक ना. हा अ, हा सर. हे जे पत्र आहे ना, हे गेल्या वर्षी आलं म्हणालेत मुलं. हा सर. हे सोडून दुसरं कोणतं पत्र आहे का जे गेल्या वर्षी आलं नाही, यावर्षी येऊ याचे चान्सेस आहेत? तुझ्याजवळ कोणतं पत्र आहे का? हा सर, सभासद नामंजुरीचे पत्र सर. कर्ज नामंजुरीचे. मंजुरीचे पत्र. मग हे गेल्या वर्षी आलं असेल तर यावर्षी नामंजुरीचे घेऊत ना आपण, कारण तेच रिपीट होईल असं वाटतंय का तुला? हा सर, ते पण महत्वाचं आहे सर. टीचरला सांगितलं सर. सर, गेल्या वर्षी कमी केलेलं दिसतंय की सर. बरं, हे गेल्या वर्षी आलं होतं का? मग हे पत्र गेल्या वर्षी आलं होतं म्हणालेत. यावर्षी काय वाटतं, येईल का तुला? नाही सर, हे पत्र आलं नव्हतं सर. गेल्या वर्षी का? हा सर. नाही, गेल्या वर्षी चेक करा बेटा एक वेळेस. मागच्या वर्षी हेच पत्र आलं होतं का? कोणाजवळ जर प्रश्नपत्रिका असेल तर सभासदत्व मंजुरीबाबतचे पत्र. सर, मी पुस्तक घेतलं सर. मग ते सर रिड्यूस केला ना गेल्या वर्षी सर. सिलेबस रिड्यूस केला होता ना. हां, मग त्यामध्ये सर हे पत्र रिड्यूस केलेलं दिसतंय सर. ओके, हे पत्र रिड्यूस केलेलं दिसतंय. ओके, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. चला, येऊन टाक. मला सांग काय काय दिलेलं आहे साखर कारखान्यात सभासदत्वासाठी. आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात केलेल्या अर्जाच्या संदर्भात. हा. हम्म.
आपणास कळवण्यात येते की आपणास कळविण्यात येते की दिनांक दिनांक 16 जानेवारी ना? सर 15 दिवस अगोदर आहे सर. 14-15 दिवस अगोदर. मग आता इथे किती घ्यायचं हे बघा. आपण अर्ज करायलो त्याला 4 मार्चला त्याला माहिती द्यायलो. ओके. 15 एप्रिल करा सर. आणि 16 जानेवारी हे आहे. 15 एप्रिल कसं येईल रे? दोन्हीच्या मधली डेट येईल ना. सर सर 15 एप्रिलच येते सर. म्हणजे 20 दिवस अगोदर सर. 17-18 दिवस अगोदर. म्हणजे मला कळणार गेलंय हा. सर हे बघ पुस्तक आहे सर तुमच्याकडे? हा नाही नाही, एक मिनिट थांब मला हा. मला सांग, हे जे आपण इथे डेट लिहिला की नाही, हा हा ह्या डेटला संस्था साखर कारखाना त्याला पत्र पाठवायला बरोबर आहे. हा सर. हा आणि त्याची जे सभासदत्व अर्जासाठी त्यानं जो फॉर्म भरला होता ते कधी भरला होता? 16 जानेवारीला राईट. म्हणजे हा हा सर. तेजसनं साखर कारखाना सभासदत्वासाठी 16 जानेवारीला सांगितला होता बरोबर आहे. हा 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 आणि 4 मार्चला कंपनी म्हणले की तुमचं सभासदत्व स्वीकारला केलं जाणार आहे बरोबर आहे. मग हा मग आता डेट जे आहे ते 4 मार्चच्या अगोदरची असली पाहिजे ना. हा सर. हा मग किती येईल ते विचारायला मी तुला. मग सर मी सांगतो की 15 एप्रिल येईल ना सर. सॉरी सर. हा मी तेच म्हणाल 4 मार्चच्या मागची डेट घे ना. सर 15 फेब्रुवारी सर. हा दिनांक 15 फेब्रुवारी 2023 2023 रोजी झालेल्या रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत आपला अर्ज आपला सभासदाचा अर्ज सर. आपला सभासदाचा अर्ज मंजूर करण्यात आला असून मंजूर करण्यात आला असून आपणास दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पासून कारखान्याचे सभासदत्व देण्यात आले आहे. कारखान्याचे सभासदत्व देण्यात आलेले आहे. देण्यात आलेले आहे. हा सर एक वेळ सोडून आता. एक वेळ सोडून का? हा सर मध्ये सेंटर मधून थोडं सर. थोडं पुढे 2 शब्द सोडून. हा साखर साखर कारखान्याच्या भागासाठी एक सेकंड भागांसाठी एक मिनिट थांब. हा
साखर कारखान्याच्या आपण भागासाठी आपण रक्कम आपण रुपये रक्कम रुपये 5,000 रुपये 5,000 सर अक्षरात पण लिहावं लागेल ब्रॅकेट मध्ये. 5,000 रुपये, राईट. हा हे पत्र ब्रॅकेट पूर्ण सर हे पत्र मिळाल्यापासून मिळाल्यापासून 15 दिवसाच्या 15 दिवसाच्या मुदतीत मुदतीत कारखान्याच्या कारखान्याच्या मध्यवर्ती कार्यालयात भरणा भरावी. मध्यवर्ती कार्यालयात. आता पेज संपले, तर आता मी दुसऱ्या पेजवर जाऊ शकतो. हा सर न्यू पेज. न्यू पेज. प्रांजल सूर्यवंशी समजत नाही, मी काही शिकवतच नाही तर तुम्हाला समजेल कसं? मी तर फक्त पत्र लिहित आहे. पुस्तक ओपन केलं तर सर सगळ्याला समजेल सर बहुतेक. समजते रे, उगं काहीतरी कमेंट करायचं म्हणून करतात. हा कारखान्याच्या मध्यवर्ती कार्यालयात झाल्यानंतर नेक्स्ट काय करायचं? भरणा भरावी करावी सर. भरणा भरावे. त्यानंतरच आपणास भाग दाखला मिळू शकेल. त्यानंतर आपणास भाग दाखला मिळू शकेल. सुरुवातीपासून स्ट्रीम बघा, ऑटोमॅटिक समजते. सर एक वळ सोडून कळावी. बरे 15 जे इथे लिहिलं आपण, हे 15 लिहिलं, हे अंकात लिहायचं का अक्षरात लिहायचं? 15 सर अक्षरात लिहायचं होतं. पंधरा दिवसाच्या आत मध्यवर्ती कार्यालयात भरणा भरावे, त्यानंतर आपणास भाग दाखला मिळू शकेल. ओके. हा त्यानंतर शकेल नंतर फुल स्टॉप. हा सर. त्यानंतर इथं कळावे. हा सर. लाईन सोडा सर एक. एक लाईन लिहून कळावे का त्याच लाईनला? त्याच्या खालती सर. इथेच ना? त्याच्या खालच्या सर. इथं. हा सर. कळावे. कॉमा सर. कळावे नंतर कॉमा. ओके. हा त्यानंतर इथं ह्या साईडला लिहायचं आपला विश्वासू. बरं, आता हे अर्ज कंपनी कारखान्यामार्फत कोण तयार करते? सचिव. ओके सर. कारखाना सचिव. आपला विश्वासू, त्याच्यानंतर सही, हा त्याच्यानंतर त्याचं नाव, RS पाटील. ओके. कंसामध्ये सचिव RS पाटील सचिव. ओके. आणि त्याच्यानंतर खाली व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार, राईट. व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार.
आता व्यवस्थापन समितीच्या आदेशनुसार हे झालं तर मग आता नेक्स्ट आपल्याला खाली काय क्लोज करून टाकायचं ना. हा सर. हे झालं पत्र. ओके, एक ओळ सोडायचं का दोन? हा सर, 2-3 सोडा सर. एवढं सफिशियंट आहे ना? हा सर. हा, आता नीट लक्ष दे. हं? काय झालं? आता हे पत्र लिहिला. ओके, आता थोडंसं लक्ष द्या पब्लिक. राम, कोणतेही पत्र राहू दे, ही एवढी इन्फॉर्मेशन सेम असते का? म्हणजे वरच्या साईडला हा सर. तुम्हाला काय वाटते दिव्या? सर निबंधकांना पत्र लिहिताना ईमेल आयडी नाही लिहायचा. निबंधकाला पत्र लिहिताना ईमेल आयडी लिहायचं नाही. बरं. हा, म्हणजे थोडक्यात सहकारी संस्थेची नोंदणी करताना. हा, आता आपल्याला काय काम करायचं आहे? आपल्याला नेक्स्ट 5 मिनिटामध्ये पूर्ण जे पत्र तुम्हाला इथे दिसायले त्याची पूर्ण रूपरेषा बदलून टाकायची. ओके, तर आता 2 पत्र, आता हे जे पत्र आहे बाय डिफॉल्ट लास्ट इयरला आलेलं आहे. ओके, जर समजा हा जो पत्र तुम्हाला इथे दिसायलाय, हा पत्र श्री तेजसला इन्फॉर्म करायचा आपल्याला, बरोबर आहे. बट सभासदत्व मंजुरीसाठी नाही, नामंजुरी बाबत. ओके, तर मग त्यावेळेस तर एवढी इन्फॉर्मेशन सेम असेल पूर्ण. नाही सर. नामंजुरी बाबत नाही सर. हे राहणार, म्हणजे हे वरची इन्फॉर्मेशन चेंज होईल. म्हणजे इन्फॉर्मेशन चेंज नाही होणार, पण पिनकोड चेंज होणार. पिनकोड कसं काय चेंज होणार नामंजुरी बाबत? सर त्याचं रिझन पण असू शकतं ना, की तो कार्यक्षेत्राच्या बाहेर वास्तव्य करतोय, म्हणजे तो कार्यक्षेत्राच्या बाहेर राहतो. बरं बरं, आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं ते नामंजूर करून टाकायचं आहे. ओके, तर मग मला सांगा, ह्या एवढ्या इन्फॉर्मेशन मध्ये कुठं चेंज होईल का? नाही सर. हा, खैर तेवढं याच्यात चेंज होणार नाही. दूरध्वनी क्रमांक, जावक क्रमांक, प्रति तेजस गायकवाड खडकेवाडी, आणि एवढ्या याच्यात कुठे चेंज होईल का? इथे जिल्हा आणि पिनकोड नंबर. जिल्हा आणि पिनकोड नंबर तो त्याच जिल्ह्यात नसल्यामुळं तो चेंज होईल, राईट? हा सर. हा, इथे सांगा काय लिहू? खरे सांगा. अगोदर अशी इन्फॉर्मेशन होती, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर होता. तालुका कोणता घेऊ सांगा? खेड घ्या सर. तालुका खेड. जिल्हा जिल्हा पुणे. पिनकोड 510 घ्या सर. लास्टचे 3 510 घेऊ. हो. 510. 5 मिसिंग झालं सर त्यामध्ये. आता आला. आता काही स्टुडंटचं म्हणणं आहे की फक्त तालुका वेगळा येईल, जिल्हा सेम राहील पण तालुका वेगळा येईल. तुमच्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे, तालुका वेगवेगळा दिला का कसं आहे? असं पण म्हणजे एवढं काही हे नाही. ओके, चालेल. बाई, ज्यांना खरंच प्रॉब्लेम होत आहे, व्हिडिओज वगैरे समजत नाही, त्यांनी दुसरे व्हिडिओ बघा. हे बेस्ट टेक्निक आहे जे की मी तुम्हाला ॲट दिस मोमेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. ओके, जर तुम्हाला दुसरं जर काय भेटत असेल तर तुम्ही बिंदास गो फॉर इट. ओके, हां. कोणता व्यक्ती अभ्यास केलेला असते, कोणत्या व्यक्तीचा अभ्यास झाला नसते, मी त्यांना एवढं सांगायला की तुम्ही बघून सांगा, बट चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका. ओके, बघून सांगा पण चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका, एवढंच माझं त्यांना म्हणणं आहे. ओके, हा. आता मला सांगा, तुमच्या दोघांनाही प्रश्न आहे, साधा सिंपल प्रश्न मी तुम्हाला विचारायला. ओके, एखाद्या सभासदत्व नामंजुरी करण्यामागचे कारणे कोणते कोणते आहेत मला ते सांगा अगोदर. हा सर, तो त्यांच्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात नसतो सर. म्हणजे सर
त्या पोट नियमाच्या तरतुदीने सर असं आहे की सर हम्म. फक्त तिथला कार्यक्षेत्रातला रहिवासी सर सभासद होऊ शकतो. बरं. आता जे एखाद्या सहकारी कारखान्याचे जे कार्यक्षेत्र असते ते कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरतं मर्यादित असते का कसं असतं एक्झॅक्ट कार्यक्षेत्र? जिल्ह्यापुरतं सर. जिल्ह्यापुरतं मर्यादित असते, बरोबर आहे. मग फक्त तालुका चेंज करून काय होणार? तालुका जर चेंज झाला जिल्हा तर सेम राहील. तर मग अगोदर आपण जिल्हा वेगळं घेतला होता, अगोदर आपण जिल्हा काय घेतला होता चेक करा. कोल्हापूर घेतला होता, राईट. आता पुणे आलोत म्हणजे जिल्हा चेंज झाला, बरोबर आहे. हा सर. चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सभासदत्व विषय. इथं मंजुरीबाबत केलेला तर याला नामंजुरीबाबत लिहू. ना करा. फक्त इथे ना ऍड करतो, सभासदत्व नामंजुरीबाबत. जे जे शब्द मी चेंज करायला ते हायलायटरनं असं थोडंसं एक्स्ट्रा हायलाइट करून लिहायला. ओके. सभासदत्व नामंजुरीबाबत, राईट. संदर्भ आपल्या सभासदत्वासाठी अर्ज क्रमांक 207 16 जानेवारी 23. इथं काही चेंज होईल का? नाही सर. हा, इथं चेंज होणार नाही. चला आता सांगा खैरे तुम्ही सांगू शकता पूर्ण पॅराग्राफ कुठं कुठं काय काय येईल काय काय नाही ते? हो सर. हा चला सांगा. तो का पूर्ण चेंज करू का काय मोजके शब्द चेंज करायचे ह्याच्यातले? मोजकेच शब्द सर चेंज करा. चला सांगा कोणते कोणते शब्द चेंज करायचे आहेत सांगा. साखर कारखान्याच्या सभासदत्वासाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीने सभेत आपला सभासदत्व अर्ज इथं नामंजूर, नामंजूर बस इथं नामंजूर करतो. नामंजूर करण्यात आला असून आपणास दिनांक 15 फेब्रुवारी 2023. आता इथं समोर काय लिहायचं आता? ते ड्रॉप करा सर, म्हणजे नामंजूर करण्यात आला आहे एवढंच आला वाक्य ठेवा. आहे. बाकीचं हे एवढं कट करून टाकू एवढं. हो. ओके. सांगा आता समोर काय लिहू? आला. ते खालचं पण सर इरेज करा, कारण त्यात आपल्याला रिझन रिझन सांगावं लागणार आहे. डन. करण्यात आला. हो. यशवंत सहकारी साखर कारखाना यशवंत सहकारी सर पॅराग्राफ करा ना सर. करण्यात आला नंतर आता यशवंत पासून पॅराग्राफ करू का? हो. यशवंत सहकारी साखर कारखाना कारखान्याच्या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पत पतसंस्थेच्या पतसंस्थे एक सेकंड. पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींनाच येणाऱ्या व्यक्तींना संस्थेचे सभासद होता येते. संस्थेचे सभासद होता येते. ओके. संस्थेच्या उपविधीतील संस्थेच्या उपविधीतील उपविधीतील तरतुदीनुसार आपण
आपण यशवंत सहकारी साखर कारखाना यशवंत सहकारी पतसंस्थेच्या साखर कारखान्याच्या एक सेकंड हा. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार- कारखान्याच्या पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रातील कार्यक्षेत्रातील रहिवासी नसल्याने रहिवासी नसल्याने आपणास या आपणास या संस्थेचे हम्म, सभासद करून सभासद करून घेता येत नसल्याने घेता येत नसल्याने दिलगिरी व्यक्त करतो. व्यक्त करतो. हम्म, सर पॅरेग्राफ करा आता 2 लाईन राहिल्या. हम्म. सांगा. आपण हम्म, भागासाठी भरलेले आपण भागासाठी भरलेले रुपये 500 रुपये 500 अक्षरात पण लिहा सर. रुपये 500 आता हे रुपये 500चे जे रुपीचं सिम्बॉल देऊन इथे रुपीचं सिम्बॉल येऊ का असंच राहू दे रुपये. नका देऊ हे अक्षरात लिहा. सिम्बॉल द्या सर. सॉरी हे असं चालेल का रुपये 500? ते सर अंकात लिहायला सांगितले अगोदर. रुपीचं सिम्बॉल देऊन 500 लिहा. रुपये 500 असं आणि मग नंतर कंसामध्ये लिहायचं का? मध्ये हो रुपये 500 पुणे जिल्हा मध्यवर्ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टिळक रोड खेड शाखा टिळक रोड खेड यावर काढलेला यावर काढलेला धनादेश क्रमांक 15,550 15,550 550 डायरेक्ट असं ना 15,550. हो सर. हा 15,550 परत पाठवित आहोत. चेकचा नंबर तर 6 कडे असतं ना? 5 अंकी पण देऊ शकतो सर आपण. बर चेकने परत पाठवित आहोत. डन. इथपर्यंत झालं.
नेक्स्ट काय करायचं आता? त्या खाली कळावे. एक ओळ सोडून हो. कळावे. आणि मग बाकी जसं अगोदर लिहिलं होतं तेच ऍड्रेस का? हो. सचिवाचं नाव. झालं? तर हा. त्या खाली तो आपण जो आपला विश्वास पॅराग्राफ तुम्ही आता लिहिला ना, हा. त्या त्याच्या खाली एक लाईन सोडून सोबत धनादेश क्रमांक लिहतो. या बाजूला ना? हो. हा, एक सेकंड. असं इथे लिहू सोबत. हो. खालच्या ओळीला लिहू का समोर लिहू? खालच्या ओळीलाच लिहायचं शक्यतो. धन सोबतच्या नंतर फुल स्टॉप का कॉमा? 2 डॉट द्या सर, नाहीतर डॅश करा. बस. हो हो. आणि आता धनादेश क्रमांक धनादेशचं 50. ध इथून लिहू का ह्या साईडला इथं लिहू? म्हणजे ते सोबत आहे ना, तोच खाली घ्या थोडा. ए पॉइंट और बी पॉइंट? सर तो सोबत जो शब्द आहे ना, तो खाली घ्या. असं हा, बरोबर. सोबत धनादेश. हो. डन. क्रमांक क्रमांक समोर लिहावा लागेल का खाली लिहावा लागेल? समोर. धनादेशच्या समोर. म्हणजे या पत्रासोबत चेकची एक कॉपी पाठवून देतात का त्यांनी? चेकची कॉपी पाठवून देतात का पत्राने? हो, म्हणून तो आपण पत्रासोबत काय ते लिहिला म्हणजे धनादेश. आता हे धनादेश क्रमांक ऍज इट इज लिहून टाकू हे इथलं. हो. डन. क्या बोलते पब्लिक? असं जर एक्झाम मध्ये आपण लिहिलं तर 5 पैकी आपल्याला किती मार्क्स पडतील? 2 पत्र झालेले आहेत. एक तर सभासदत्व मंजुरीबाबत. अनफॉर्च्युनेटली मला असं वाटलं, माझं लक्ष नव्हतं. जर गेल्या वर्षी आला असेल माहित होतं तर मग डायरेक्ट आणखी दुसरी 2 घेतलं असतं. बट नो वरीज, कदाचित हा पण यावर्षी येऊ शकते. अँड एक मंजुरीबाबत आणि एक नामंजुरीबाबत दोन्हीचे दोन्ही पत्र झालेले आहेत. सो बऱ्यापैकी आपण व्यवस्थित एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने आपण लिहिलेले आहोत. ओके, राईट. चलो ग्रेट. चला आता नेक्स्ट आपल्याला पब्लिक तयार करायचं आहे कार्यक्रम पत्रिका. कार्यक्रम पत्रिका आपल्याला तयार करायचं आहे. सर्वात पहिले राम, आवाज येत आहे का बेटा? हा सर. राम, सर्वात पहिले मला सांग, कार्यक्रम पत्रिका कशासाठी तयार करण्यात येते? रिझन काय? म्हणजे सर व्यवस्थापन समिती नवीन तयार करत असते सर. बरं, व्यवस्थापन समिती नवीन तयार करायची असते. हे जे कार्यक्रम पत्रिका आहे हे संस्थेतील अंतर्गत पत्रव्यवहार आहे, म्हणजे संस्थेतील संस्थेतल्या लोकांनाच असते पत्रिका, का अदर ठेवीदारांना, भागधारकांना, सभासदांना कोणाला निमंत्रण असते त्याचं? तर सभासदांना. सभासदांना असते. बरं, चालेल. तर आता हे कसं कसं ड्रॉ करायचं थोडक्यात मला एक्झॅक्ट माहिती दे, मग आपण बाकी गोष्टी हे करूयात. सर्वात पहिले मला सांग, जे कार्यक्रम पत्रिका तयार करायला त्या कार्यक्रम पत्रिकेचं शीर्षक काय आहे ते? कारण आता इथे एवढे सारे दिलेले आहेत, जसं की चेक करू शकता इथं. अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, सहकारी संस्थेची पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्षम पत्रिका. कार्यक्षम असेल की कार्यक्रम येईल राम? कार्यक्रम सर. कार्यक्रम पत्रिका. त्यानंतर अधिमंडळाच्या सभेची विशेष सूचना व कार्यक्रम पत्रिका. तर आज आपल्याला कोणतं तयार करायचं?
आवाज ऐकू आला का राम? हा सर. हा, आता कोणती कार्यक्रम पत्रिका आपल्याला तयार करायची आहे म्हटलं? तर पहिली करायची सर. नाव नाव क्वेश्चन कसं येईल ते सांग ना. अगोदर मी क्वेश्चन लिहितो, मग आन्सर लिहितो. हा सर. सहकारी संस्थेच्या पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करा. हे प्रश्न लिहून दिला का आपण एक्झाम मध्ये? हा सर. किती आहे रे प्रश्न? आपण लिहून दिला नाही का म्हणालो मी? हा सर, 8वा आहे सर. सहकारी संस्थेची पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. राईट, 8वा आहे. डन. असं क्वेश्चन एक्झामला येते. चलो, आता हे जे कार्यक्रम पत्रिका आहे, हे सुद्धा आपल्याला एका बॉक्स मध्येच तयार करावं लागेल का? हा सर. राईट, बॉक्स घेऊन टाकतो मी एक सेकंड. जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत याच्या व्हिडिओमध्ये किंवा या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये तुम्हाला काही कमेंट वगैरे करायचं नाहीये, कारण ऑलरेडी याच्यामध्ये काही प्रश्न नाहीत, काय नाहीत, फक्त आणि फक्त तयार करायचं, बरोबर आहे? सो कमेंट वगैरे केल्यापेक्षा तुम्ही फक्त आणि फक्त स्ट्रीम पाहत कार्यक्रम पत्रिका स्वतः तयार करा, म्हणजे मे बी थोडं प्लस पॉईंट मध्ये असाल. ओके, तर क्वेश्चन सर्वांना दिसत आहे. सहकारी संस्थेची पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करा. 8वा क्वेश्चन आहे, महत्वाच्या क्वेश्चन्स मध्ये. चला, सर्वात पहिले कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा वरच्या साईडला आपल्याला ऍड्रेसेस, कंपनीचं नाव वगैरे लिहावं लागते का राम? हा सर. तर इथे लिहूयात आपण सर्वात पहिलं नाव. जनता सहकारी कागद कारखाना. मर्यादित. जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित. ओके, खालच्या ओळीला काय लिहायचं राम? सर, पत्ता सर. पत्ता काय लिहितो आपण? जत, जत, जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. सर, हा 416. 416 404. राईट, असंच आहे ना? हा सर. शबाश. चला, त्याच्यानंतर आता ईमेल आपल्याला लिहायचं आहे. जनता@gmail.com. ओके, हे झालं मेल. त्याच्यानंतर दिनांक लिहून टाकूयात आपण या कोपऱ्यामध्ये. 21 जून 2023. जत हे तालुक्याचं नाव आहे ना राम? हा सर. मग आपल्याला असं जत च्या समोर असं तालुका लिहावा लागेल का? नाही सर, ते कॉमा द्या सर. पण लिहिलं तर चालतंय सर. ओके, जतच्या मध्ये. तालुका जत, जिल्हा सांगली. राईट. हा,
नेक्स्ट दूरध्वनी क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत लाईव्ह, मे बी तुम्हाला ह्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा ड्रॉबॅक्स दिसतील, बिकॉज ऑफ प्रत्येकाची जे कार्यक्रम पत्रिका प्रत्येक शिक्षकाची जी लिहून देण्याची मेथड असते ती वेगवेगळी असते. आता हे जे स्टुडंट्स आहेत ह्यांनी ह्यांच्या टीचर्सनी लिहून दिलेली कार्यक्रम पत्रिका सांगायलेत. कदाचित तुमच्या विभागात टीचरने दुसरं काहीतरी सांगितलं असेल. प्रत्येकाची डिफरंट डिफरंट टेक्निक असते आणि त्या प्रत्येक टेक्निकला मार्क मिळतात. ओके, असं नाही की हे तुमचं बरोबर आहे म्हणजे दुसऱ्यांचं पण चुकीचं असेल असं नसते. ओके, हां, कदाचित प्रत्येकाचं बघण्याचं पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं चेंज असते. चला नेक्स्ट याच्यामध्ये आता आपल्याला काय लिहायचं राम, इथं काही जसं की मागच्या ह्याच्यामध्ये आपण इथं सभासदाला पत्र लिहिलं होतं त्यामुळे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन इथं लिहिलं होतं. ओके, तर असं एक कार्यक्रम पत्रिका असल्यामुळं इथं असं कोणा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव येईल का? नाही सर. हां, मग आता डायरेक्ट तर सूचना द्यायची सर. आता सूचना पहिली द्यायची. साधारण मंडळ सभेची सूचना. मग आता सेंटरमध्ये असं लिहू का मी, पहिली साधारण मंडळाची सूचना म्हणून? हा सर. ठीक आहे, एक सेकंड. पहिली साधारण मंडळ सभेची सूचना. हा सभेची सूचना. आता हे सूचना लिहून त्याला असं काही बॉक्स अंडरलाईन का करायचं आहे का करायचं नाही? करायचं नाही सर. काहीच करायचं नाही, एक वेळ सोडून. आता मग त्याच्यानंतरची इन्फॉर्मेशन एक वेळ सोडून लिहूत का कसं लिहूत? हा सर, एक वेळ सोडून मार्जिनला चिटकून सर. असं जर लिहिलं तर राम, हा सर, बरोबर आहे की सर. पहिली साधारण सभेची सूचना लिहून अंडरलाईन करायचं आणि मग त्याच्यानंतर इथून लिहायला आपण चालू करूया बघा, इथून. हा सर. हा, ठीक आहे. खैरे, तुम्हाला काय वाटते? हो सर, बरोबर आहे. सर्व संबंधितांना कळवण्यात येते की याचा या पोराचा नंबर ब्लॉक करावा लागतो. एकदम थांबा, बिनकामाचा फोन का झाला. पहिली साधारण मंडळ सभेची सूचना सर्व संबंधितांना कळविण्यात येते की जस्ट वन सेकंड गाइस. येते की नंतर कॉमा द्यायचं ना? हो सर. महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत या संस्थेच्या सभासदांची
पहिली साधारण मंडळ सभा गुरुवार नाही सर, डेट दुसरी येणार सर. किती 5 जून तिथं 21 जून 2023 घेतलो मी, बरोबर आहे. तर 5 जुलै 2023 सर. म्हणजे सभेच्या किती दिवस अगोदर हे करावं लागेल त्यांना? सर 14-15 दिवस सर, 14 दिवस. सभेच्या 14 दिवस अगोदर ना. हा सर. 21 जून पासून 5 जुलै करू का? हा सर. 2023 हो. 5 जुलै 2023 रोजी दुपारी ठीक 2 वाजता जत येथील शारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आयोजित करण्यात आली आहे. ओके. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे. ही नम्र विनंती. ही नम्र विनंती. ओके. दुपारी 2-3 किती लिहू शकता? निवृत्ती जमदाडे वेलंटी. अरे वेलंटी कोलंटी आता काही नाही. हे ऑलरेडी आम्ही एसपीच्या याच्यामध्ये डिस्कस केला ग्रामर. ओके. हे झालं वरची सूचना, राईट. ही सूचना न यायला पाहिजे, सूचना. हा. आता त्याच्यानंतर काय करावं लागेल राम? सर कार्यक्रम पत्रिका. कार्यक्रम पत्रिका. मग असं इथे तो लिहितो एक ओळ सोडून. सभेची कार्यक्रम पत्रिका सर. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेची म्हणजे हे इकडे घ्यावं लागेल. सभेची कार्यक्रम पत्रिका असं याला बॉक्स करू शकतो का मी? हा सर. पक्क. पोराचे सर पोराला मारायचे नसतं शाळेत कॉलेजमधले सर. सभेची कार्यक्रम पत्रिका ठीक आहे, असू दे, काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं ते स्टायलिश दिसते, चांगलं वाटतंय. हा. आता या कार्यक्रम पत्रिकेमध्ये काय लिहायचे? सर रूपरेषा लिहायचं म्हणजे त्या फंक्शन मध्ये सर्व येऊन कोण कोण काय काय हा, सर. करणार आहे एवढ्या याच्याबद्दलच ना. हा सर. सभेची कार्यक्रम पत्रिका. चला तर 1 नंबर टाकावं लागेल इथे. एक ओळ सोडून असं लिहितो मी. सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. मागच्या वर्षी कोणती कार्यक्रम पत्रिका आली होती, कोणाला माहिती आहे काही नाही? गेसेस कमेंट मध्ये सांगू शकता की लास्ट इयर कोणती कार्यक्रम पत्रिका आली होती, म्हणजे कळेल. सभेच्या अध्यक्षाची निवड करणे.
सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे. यार का हॅलो त्यानंतर नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे. संस्थांच्या नवीन सभासदांना मान्यता देणे. संस्थेच्या नवीन सभासदांना मान्यता देणे. त्यानंतर कोणते कोणते पॉइंट कार्यक्रम पत्रिकेमध्ये येतात तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. जर काही लिहित वगैरे नसाल तर. चौथा पॉइंट त्याच्यामध्ये येते नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे. नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे व तो हिशोब स्वीकारणे. पाचवं येईल सभेपूर्वी चौदा दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे. आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे. कमेंटमध्ये काही पॉइंट्स आलेले आहेत. मागील सभेचे इतिवृत्त वाचणे. सर कार्यक्रम पत्रिका नव्हती आली म्हणाले एक जण. मागील सभेचे इतिवृत्त वाचणे. नाही सर, तो पॉइंट नाही आहे ना. नाही इथं म्हणाले ते नाही म्हणजे मागील वर्षी कार्यक्रम पत्रिका आली नाही म्हणाले त्यांनी. सभेच्या सूचनेचे वाचन करणे. ओके. चौथा दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे. सहावा नियम निबंधकांनी मंजूर केलेले पोट नियम स्वीकारणे. निबंधकांनी मंजूर केलेले पोट नियम स्वीकारणे. राम वैभव हे किती येईल? हा सर, वर्षभर किती लिहिले सर? 23 लिहिले का? 22-23 येईल ना की नाही? हा सर, 23-24. 23-24.
23-24 2023-24 2023-24 या वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. यावर्षी येईल, मग मागच्या वर्षी जर कार्यक्रम पत्रिका आली नाही तर, आणि हेच येईल. व्यवस्थित अभ्यास करा, अदरवाईज एक्झाम झाल्यावर सरप्राईज मिळेल तुम्हाला. ओके. निवड करणे. त्यानंतर कर्ज उभारणीची महत्तम मर्यादा ठरवणे. 8वा पॉइंट आहे. कर्ज उभारणीची महत्तम मर्यादा ठरविणे. 9. शेवटचा पॉइंट काय सांगू शकताय तर राम? माननीय हा सर. अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळी विषयावर चर्चा करून निर्णय घेणे. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळी का? एनी मोमेंट असं ऐन वेळी आहे का ते 2 वेळी आहे? ऐन वेळी आहे सर. ऐन वेळी. ओके. ऐन वेळी आलेल्या विषयांवर निर्णय घेणे. कळावे. कळावे नंतर काय लिहित आता? आपला विश्वासू. आपला विश्वासू सही श्री सागर आर पाटणकर, मुख्य प्रवर्तक. श्री सागर आर पाटणकर, मुख्य प्रवर्तक. डन. बस आणखी काय लिहावं लागेल? नाही सर. खैरे राम, आणखी काय काय लिहायचं काय याच्यात? सचिव वगैरे? नाही सर. झालं सर. नाही सर. ग्रेट. तर एकदम व्यवस्थित पूर्णच्या पूर्ण आपले कार्यक्रम पत्रिका रेडी झालेले आहेत. क्या बोलती पब्लिक? सिस्टमॅटिक करण्यात आलेलं आहे का? ओके. सूचना वगैरे काही लिहायचं असेल का याच्यामध्ये आणखी काही? झालं ना ते तर वरच लिहिलं आपण. पहिली साधारण मंडळीची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका. फक्त थोडंसं तुमचं वाचन पाहिजे, ऑटोमॅटिक सगळ्याचे सगळे आन्सर्स तुम्हाला मिळून जातात. डन. ग्रेट. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल. ऑल क्रेडिट गुड्स टू राम, पूर्णचं पूर्ण त्यानं सांगितलेलं, अँड दिव्या खैरे, हे दोघांनाही क्रेडिट आजच्या स्ट्रीमचं जाईल, कारण ते दोघं जॉईन होऊन सगळ्याची सगळं माहिती दिलेली आहे.
ऑलराईट, जेवढे स्टुडंट यूट्यूबवर स्ट्रीम पाहतात मी त्यांना या व्हिडिओमध्ये एक गोष्ट क्लिअर करतो की मी सहकारचा टीचर नाही. मी अकाउंटचा टीचर आहे. बस अभ्यास व्हावी म्हणून हे सगळ्या गोष्टी करत आहे आणि 4 गोष्टी ह्यांच्यामुळे मला पण नॉलेज यावं म्हणून करत आहे. ओके, अदरवाईज असं करू नका की सर तुम्ही काय सांगत नाही, सर्व मुलांकडून विचारता. खूप साऱ्या कमेंटमध्ये असंच यायलेत अकाउंटचा टीचर आहे. ओके, अकाउंटच्या स्ट्रीममध्ये या, तुम्हाला को बताता हूँ एक को. तर राम, आणखी याच्या सोडून दुसरं काही आहे का आता? आहेत सर, पत्र आहेत सर. आता हे सोडून आता दुसरे पत्र आहेत, बट आता स्ट्रीम मध्ये तर एकच होईल ना, सगळे कसं कसं होईल? म्हणजे सर प्रश्न पत्र विचारतात का तुम्ही? नाही नाही नाही, म्हणजे हे सोडून आणखी तुला कोणते कोणते वाटतं? आपण जे तो 2-3 तयार केला ना, हे बघा, आपण एक मंजुरीच केल्याचा केला, एक नामंजुरीचं केला आणि एक 8वं केला. आता हे 3 सोडून आणखी कोणते कोणते आहेत का? आहेत की सर, ते निबंधकाचे पण आहेत आणि हे जे सचिवांनी केलेलेच आहेत सर आणखी. ठीक आहे, बाकीचे सर्व एक वेळेस बघून घ्या. फक्त पत्र लेखन कसं होईल त्याच्यावरचा हा व्हिडिओ होता. बाकी आणखी उद्या 5 तारीख आहे आणि उद्या आपल्याला प्रश्न क्रमांक 8 मध्ये येणारे सर्वच्या सर्व महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करायचे. 7च्या 7 क्वेश्चन्स, त्याचे पॉईंट उद्याच्या स्ट्रीममध्ये डिस्कस करायचे. आणि मग उद्याच्या स्ट्रीममध्ये सांगेन की सहकारचं मॅरेथॉन महारिव्हिजन कधी होईल काय नाही. ओके, डन. चलो, ह्या ओव्हरऑल जर तुम्हाला ह्या क्वेश्चन इथे दिसायले, ह्याचं जर PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपचं लिंक दिलेलं आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं. त्याचं PDF लगेच याच्यावर हे जे नोट्स आहेत त्या PDF वर शो करतो, तिथून तुम्ही घेऊ शकता. ओके, चला ग्रेट. भेटूयात दुपारी 2 वाजता अकाउंट्सच्या स्ट्रीममध्ये आणि बाकी गोष्टी त्या स्ट्रीममध्ये आपण डिस्कस करू. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू सो मच राम अँड दिव्या. अकाउंटच्या स्ट्रीममध्ये आज आपल्याला डेथ ऑफ पार्टनरचं डिस्कस करायचं आहे. डेथ ऑफ पार्टनरचं कसं सॉल्व्ह करायचं काय नाही, त्याचे पूर्णच्या पूर्ण सस्पेन्स अकाउंट, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं. टाटा बाय, टेक केअर. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. तुम्ही जर 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्डातून यावर्षी एक्झाम देणार असाल तर तुम्ही लक्ष बॅच जॉईन करू शकता. ज्या बॅचमध्ये तुम्हाला 12वीचं कम्प्लीट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्यात येणार आहे. लक्ष बॅच जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचेस सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बॅच कोड लक्ष 23 हा तिथं इन्सर्ट करायचा. स्क्रीनवर सक्सेस म्हणून एक छोटंसं ब्लिंक म्हणून नोटिफिकेशन येईल. त्यानंतर तुम्ही त्या बॅचमध्ये ॲड होऊ शकता. आणि आत्तापर्यंत जेवढेही चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत, पार्टनरशिप, फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, बिल्स ऑफ एक्सचेंज, डेथ ऑफ पार्टनर, ॲडमिशन ऑफ पार्टनर, सगळेचे सगळे चॅप्टरचे व्हिडिओज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. आजच्या व्हिडिओसाठी भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. स्टे कनेक्टेड.